हॅलो स्टुडंट, ह्या लेक्चरमध्ये आपण तुमचा 4 नंबरचा पेपर आहे TYBSCमधला ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स. 4th पेपर आहे ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्स आणि ह्या पेपरचा कोड आहे PH334. आपण या पेपरचा सिलेबस पाहणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला 7 चॅप्टरचा स्टडी करायचा आहे. त्यातला फर्स्ट चॅप्टर आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, सेकंड चॅप्टर आहे 1 and 2 valence electron system, third chapter है 2 valence electron system, fourth chapter है Zeeman effect, fifth chapter है X-ray spectroscopy, sixth chapter है molecular spectroscopy आणि 7th chapter है Raman spectroscopy. ह्या 7 चॅप्टरचा आपल्याला स्टडी तुमच्या 4 नंबरच्या पेपरमध्ये ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर फिजिक्समध्ये करायचा आहे. त्यातला आपण फर्स्ट चॅप्टर पाहूयात. चॅप्टर फर्स्ट ॲटॉमिक स्ट्रक्चर. फर्स्ट चॅप्टरचं नाव आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 6 कंटेंटचा स्टडी करायचा आहे. सगळ्यात अगोदर इंट्रोडक्शन दिलेले आहे. इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला ॲटमचं इंट्रोडक्शन पाहायचं आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चरचं. आणि त्याच्यानंतर याच्यातलं फर्स्ट कंटेंट आहे रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ अन ॲटम. सेकंड कंटेंट आहे इलेक्ट्रॉन ऑर्बिट्स. थर्ड बोर ॲटम. फोर्थ कंटेंट आहे एनर्जी लेवल अँड स्पेक्ट्रा. फिफ्थ आहे व्हेक्टर ॲटम मॉडेल आणि सिक्स्थ कंटेंट आहे ॲटॉमिक एक्सायटेशन अँड ॲटॉमिक स्पेक्ट्रा. आणि नंतर या पेपरमधले काही प्रॉब्लेम दिलेले शेवटी सॉल्व केलेले. त्यातलं फर्स्ट कंटेंट पाहूयात आपण, इंट्रोडक्शन ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर. आता ॲटॉमिक स्ट्रक्चरचं इंट्रोडक्शन पाहत असताना सगळ्यात सुरुवातीला आपल्याकडे एक ऋषी कणाद नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्या ऋषी कणाद यांनी सांगितलं की विश्वातली प्रत्येक वस्तू ही लहान लहान कणांनी बनलेली आहे आणि ते लहान कण म्हणजेच अणू किंवा त्याला ॲटम म्हटलं त्यांनी. ठीक आहे. मग सगळ्यात सुरुवातीला ॲटमचं जर कोणी डिस्कवरी केली असेल तर तो डाल्टन होता. डाल्टन ह्या सायंटिस्टने सगळ्यात सुरुवातीला ॲटमची डिस्कवरी केली. डाल्टनच्या म्हणण्यानुसार ॲटम हा एक फक्त कलिंगड टाईप एक गोल होता. हे डाल्टनचं म्हणणं होतं. आतमध्ये काही नव्हतं, फक्त एक कलिंगडासारखा एक गोल होता. पण त्याचं जे म्हणणं आहे ते पूर्ण चुकीचं होतं, कारण ॲटमचं स्ट्रक्चर तसं नसतं. तर याला मान्य न करत जे थॉम्सन या सायंटिस्टने ॲटमचं एक स्ट्रक्चर सांगितलं. तर जे थॉम्सनच्या म्हणण्यानुसार ॲटम काय होता, तर ॲटम हा एक 10⁻⁻10 मीटरचा हा एक स्पियर आहे आणि त्या 10⁻⁻10 मीटर स्पियरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज एम्बेडेड केलेले आहेत. आणि जेवढ्या नंबरचे पॉझिटिव्ह चार्ज आहेत त्या पॉझिटिव्ह चार्जला बॅलन्स करण्यासाठी तेवढ्याच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन तिथं काय केले जातात, एम्बेडेड केले जातात, म्हणजे वरून टाकले जातात की जेवढे पॉझिटिव्ह त्याला बॅलन्स करण्यासाठी तेवढेच निगेटिव्ह चार्जेस. पण जे थॉम्सनचं हे मॉडेलसुद्धा चुकीचं होतं. त्याच्यानंतरनं रुदरफोर्ड आला आणि रुदरफोर्डने एक अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला. त्या अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलं की जे थॉम्सनने सांगितल्याप्रमाणे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ॲटममध्ये प्रेझेंट असतो, पण हा काही सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालेला नसतो. तर बोरच्या म्हणण्यानुसार सगळ्याच्या सगळा टोटल पॉझिटिव्ह चार्ज इज कॉन्सन्ट्रेट ॲट द सेंटर ऑफ ॲटम अँड द सेंटर ऑफ ॲटमचा ज्या ठिकाणी सगळा पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेट झालेला असतो त्यालाच आपण ॲटम असं म्हणतो. ठीक आहे. मग त्यालाच ॲटम असं म्हटलं जातं. त्याला न्यूक्लियस असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी टोटल पॉझिटिव्ह चार्ज कॉन्सन्ट्रेट ॲट दी सेंटर ऑफ ॲटम इज कॉल्ड न्यूक्लियस. हे रुदरफोर्डचं म्हणणं होतं. पण रुदरफोर्डला इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आहे ते सांगता आलेलं नाही आहे. कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युटेड होतात हे त्याला सांगता आलेलं नाही. फक्त त्याने सांगितले की सेंटरला न्यूक्लियस असतं आणि इलेक्ट्रॉन त्याच्या बाजूला असतात. पण ॲक्च्युली तसं नसतं. इलेक्ट्रॉन सेंटरला असतात आणि इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. हे बोहरने डिस्कवर केलं. बोहरने याच्यासाठी 3 पॉच्युलेट सांगितले आणि त्या 3 पॉच्युलेटचा आधार घेऊन त्याने असं सांगितलं की जसं सूर्य सेंटरला असतो आणि एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड दी सन, त्याच प्रकारे न्यूक्लियस सेंटरला असतो आणि एव्हरी इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहे हे रिव्हॉल्व होत असताना वेगवेगळ्या सेल आणि वेगवेगळ्या सबसेलमध्ये रिव्हॉल्व होत असतात, हे सुद्धा बोहरने सांगितलं. आणि हे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जम्प करतात हायरकडनं लोअर एनर्जीकडं किंवा लोअर एनर्जीकडनं हायर एनर्जीकडं, त्यावेळेस एनर्जी रेडिएशनच्या फॉर्ममध्ये बाहेर फेकली जाते. त्यालाच इमिशन ऑफ स्पेक्ट्रा असं म्हटलं जातं.
तर हे झालं पाठीमागच्या इयत्तेमध्ये तुम्ही आत्तापर्यंत ॲटमच्या बाबतीत जे काही शिकलं ते. आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे. तर याच्यात इंट्रोडक्शन काय सांगितलेलं आहे, एव्हरी ॲटम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन विथ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. प्रत्येक ॲटम हा न्यूक्लियसने बनलेला असतो आणि न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन त्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत असतात. इट वॉज थॉट दॅट इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस लाईक प्लॅनेट डू अराउंड दी सन. हे त्या पद्धतीने मोशन असते जसं की सूर्य सेंटरला असतो आणि एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. मग आता आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे इथून पुढं. ठीक आहे, आज आपण इथंच थांबू. थँक्यू.